नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातील प्रकरण क्रमांक 4 पुरवठ्याचे विश्लेषण याचा अभ्यास करणार आहोत. मागणीप्रमाणेच पुरवठ्याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरवठा ही सुद्धा मूलभूत आर्थिक संकल्पना आहे. जो विक्रेता आपल्या उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवेची एकूण नगसंख्येचं तो वर्णन करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, पुरवठा असं म्हणतो. म्हणजेच काय, तर कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तू किंवा सेवा त्याची नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय, असं अर्थशास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. त्यानुसार आपण एकूण उत्पादन म्हणजे काय, साठा आणि पुरवठा या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण एकूण उत्पादन ही संकल्पना अभ्यासूया. उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारेच केलं जाते. म्हणजे एखाद्या वस्तुसेवेचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा उत्पादनाची प्रक्रिया करणं आवश्यक आहे. विशिष्ट कालावधीमध्ये कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित असलेल्या एखाद्या वस्तुसेवेची नगसंख्या त्याची एकूण बेरीज म्हणजेच काय, तर एकूण उत्पादन होय. उत्पादन हे एक त्या वस्तुसेवेचं उपभोगाचे एक माध्यम आहे. म्हणजे वस्तुसेवेचा वापर केला जाणार आहे म्हणून आपल्याला काय आहे, तर ते महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तर एखादी वस्तुसेवा का पाहिजे, कारण का, तर त्या वस्तुसेवेमध्ये उपभोग आहे. म्हणजे ती व्यक्तीचं उपभोगाचं करणार आहे किंवा व्यक्तीला ती उपयुक्त आहे म्हणून त्या वस्तुसेवेचं काय केलं जातं, उत्पादन केलं जातं. उत्पादन प्रक्रियेत आदानप्रदानांचे म्हणजेच काय, वस्तुसेवेचं हस्तांतरण केलं जातं, त्या वस्तुसेवेचं उत्पादन केलं जातं. म्हणून अर्थशास्त्रामध्ये पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये एकूण उत्पादन म्हणजे काय, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानुसार आता दुसरी संकल्पना आहे साठा. साठा काय आहे, तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजेच काय आहे, तर साठा होय. हे पुरवठ्याचे एक स्रोत आहे. म्हणजे एखादी वस्तुसेवा जेव्हा जास्त प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, साठा असं म्हटलं जातं. आणि त्या साठ्यातलाच काही भाग बाजारपेठेमध्ये विशिष्ट कालावधीला विशिष्ट किमतीला बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला जातो. म्हणून इथे काय सांगितलं, साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. तो संभाव्य पुरवठा आहे. उत्पादन वाढले की साठासुद्धा वाढतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्त असतो. तो स्थिर असतो, अलवचिक असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. परंतु नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असतो. नाशवंत वस्तू म्हणजे कोणत्या, तर भाजीपाला, दूध, मांस, कारण ते जास्त वेळ टिकून राहू शकत नाही. म्हणून अशा नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असतो. त्यानंतर टिकाऊ वस्तू. या टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्याच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. म्हणजे त्या जास्त दिवस टिकतात म्हणून त्याचा उत्पादक जास्तीत जास्त साठा करून ठेवू शकतो, जास्तीत जास्त त्याचं उत्पादन करून ठेवू शकतं. म्हणून इथे काय सांगितलं, टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा हा नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. मग अशा टिकाऊ वस्तू कोणत्या आहेत, तर फर्निचर आहे, कपडे आहेत, किंवा जे टिकाऊ वस्तू आहेत, अशा सगळ्या टिकाऊ वस्तूंच्या बाबतीतला जो साठा आहे तो साठा काय आहे, पुरवठ्यापेक्षा जास्तच असणार आहे. त्यानंतर आहे पुरवठा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे सापेक्ष म्हणजे काय, तर त्याला स्थळ, काळ, वेळ यांचा संदर्भ आहे. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच काय, तर विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी जी पुरवलेली नगसंख्या असते त्याला आपण काय म्हणतो, पुरवठा असं म्हणतो. यावरून आपण असं म्हणू शकतो की पुरवठा ही एक प्रवाही संकल्पना आहे. म्हणजे ती सतत बाजारपेठेमध्ये प्रवाहित राहते, तिथे खंड होत नाही. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, यासाठी काय केलं तर बाजारपेठेमध्ये वस्तुसेवा विक्रीसाठी पुरवल्या जातात. यावरून पुरवठ्याची व्याख्या आपल्याला प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी केलेली आहे.
व्याख्या आपण अभ्यासूया. प्राध्यापक सॅम्युएल्सन बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमत आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या यातील संबंध म्हणजेच काय तर पुरवठा होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग उत्पादकाकडून विक्रीसाठी आणला जातो त्यालाच काय म्हणतात पुरवठा असे म्हणतात. यावरून पुरवठ्याचे पत्रक तयार होतं आहे. ते पत्रक आपण अभ्यासूया. पहिलं पत्रक आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक. आता हे पत्रक म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्या सारणीला काय म्हणतात तर पुरवठ्याचं पत्रक असं म्हणतात. आता हे पुरवठ्याचं पत्रक आपल्याला पाहायचं आहे. त्याचे दोन प्रकार पडतात. एक पहिल्यांदा वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं आहे बाजार पुरवठा पत्रक. पहिल्यांदा आपण वैयक्तिक पुरवठा वक्र अभ्यासणार आहोत. एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील केवळ एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेले नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक होय. म्हणजे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये केवळ एकच विक्रेता किती नगसंख्या विक्रीसाठी आणतोय हे ज्या पत्रकामध्ये दर्शविले जातं त्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असे म्हणतात. या ठिकाणी फक्त एका विक्रेत्याचाच विचार केला जातो. त्यानंतर बाजार पुरवठा पत्रक. आता बाजार पुरवठा पत्रक म्हणजे काय तर एका विशिष्ट कालावधीत बाजारातील निरनिराळ्या किंमत असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शवणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. म्हणजे काय तर एक विशिष्ट असा कालावधी आहे तर एका विशिष्ट कालावधीमध्ये बाजारात एका वस्तूसाठी निरनिराळी किंमत आहे आणि तेव्हा बाजारातील जे सर्व विक्रेते आहेत ते विक्रेते किती नगसंख्या विक्रीसाठी आणता आहेत हे दर्शवणारा जो पत्रक असतो त्याला बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात. आता ह्यामध्ये आपण बघूया इथे दाखवलेलं आहे की वैयक्तिक पुरवठा पत्रकाचा तक्ता दाखवलेला आहे आणि त्याची आकृती दाखवलेली आहे. ओके. वैयक्तिक पुरवठा पत्रक म्हणजे काय तर वैयक्तिक पुरवठा वक्र हा वैयक्तिक पुरवठा पत्रकाचा आलेखीय सादरीकरण करतो. मग ह्या ठिकाणी क्ष अक्षावरती पुरवठा नगसंख्या दाखवलेले वस्तुसेवेच्या पुरवठ्याची नगसंख्या य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. पुरवठा वक्र प हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आहे. पुरवठा नगसंख्या आणि किंमत यामध्ये प्रत्यक्ष संबंध किंवा त्याला आपण म्हणू समसंबंध दर्शवलेला आहे. म्हणजेच काय आपण एक एक्स वस्तू घेतलेली आहे त्या एक्स वस्तूची किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी आपल्याला वाढताना दिसत आहे. तेव्हा पुरवठासुद्धा काय होतो आहे 100 किलो, 200 किलो, 300, 400, 500 किलो अशा एक्स वस्तूचा पुरवठ्यामध्ये सुद्धा किमतीनुसार वाढ आपल्याला दिसून येते. म्हणून मग ह्या सगळ्या पॉईंटवरून जेव्हा आपण आकृती काढू तेव्हा आपल्याला वेगवेगळे इथे पॉईंट्स मिळतात. जे ते बिंदू जोडले असता आपल्याला प हा पुरवठा वक्र भेटतो जो डावीकडून उजवीकडे वर जाणारा म्हणजे धनात्मक उताराचा आहे. हा झाला वैयक्तिक पुरवठा वक्र ज्या ठिकाणी केवळ एकाच विक्रेत्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बाजार पुरवठा वक्र ह्याचं पत्रक अभ्यासण्यासाठी बघा पुस्तकामध्ये तुमच्या स्क्रीनमध्ये दिसते. क्ष अक्षावरती पुरवठा नगसंख्या य अक्षावरती किंमत दर्शवलेली आहे. पुरवठा वक्र प हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. म्हणजेच बाजारातील पुरवठ्याची नगसंख्या आणि किंमत यामध्ये प्रत्यक्ष संबंध दर्शविलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघितलं तर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे 10, 20, 30, 40, 50 आणि इथे वस्तूचा पुरवठा करणारे विक्रेता अ, विक्रेता ब, विक्रेता क असे 3 विक्रेते घेतलेले आहेत. जे विक्रेते 10, 20, 30 ह्या किमतीला वेगवेगळी नगसंख्या काय करत आहेत बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतायत. मग विक्रेता अ, विक्रेता ब आणि विक्रेता क ह्यांची जेव्हा आपण बेरीज करू बरोबर म्हणजे हे तिन्ही जे विक्रेते आहेत त्यांनी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्येच्या पुरवठ्याचं जेव्हा आपण बेरीज करणार आहे
ती बेरीज आपल्याला काय करायची आहे, बाजारातील पुरवठा अ अधिक ब अधिक क ह्या कॉलममध्ये केल्यानंतर आपल्याला 600, 900, 1200, 1500, 1800 अशी वाढताना दिसेल. ही जी बाजारातील पुरवठा वक्र हे जेव्हा पॉईंट्स आपल्याला जेव्हा आलेखावरती आपण काढू तेव्हा आपल्याला बाजारातील पुरवठा वक्र भेटेल, जो डावीकडून उजवीकडे वर जाणारा म्हणजे धनात्मक उताराचा आपल्याला इथे प्राप्त होईल. त्यानंतर पुरवठा निर्धारित करणारे घटक. पुरवठा निर्धारित करणारा जो पहिला घटक आहे तो आहे वस्तूची किंमत. दुसरा आहे तंत्रज्ञानाची स्थिती, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारची धोरणे, नैसर्गिक परिस्थिती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज आणि इतर घटक. या इतर घटकांमध्ये खालील घटक लिहिलेले आहेत. त्यातला पहिला आपण मुद्दा बघणार आहोत, वस्तूची किंमत. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावरती परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक. जसं की आपण आत्ताच बघितलं, वैयक्तिक पुरवठापत्रक आणि बाजार पुरवठापत्रक ह्यामध्ये पुरवठा का बदलतो आहे, कारण किंमत बदलली आहे म्हणून पुरवठा बदललेला आहे. म्हणून ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे, जो पुरवठा निर्धारित करतो, तो महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर किंमत आहे. लक्षात, किंमत हा वस्तूवरती परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो, कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत आणि पुरवठा ह्यामध्ये किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणून पुरवठा निर्धारित म्हणजे जर किंमतच जर बदलली नाही तर वस्तू सेवेचं उत्पादनच होणार नाही, त्याचा पुरवठाच होणार नाही. म्हणून पुरवठा निर्धारित करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असेल तर तो आहे किंमत. दुसरा जो घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती. आधुनिक तंत्रज्ञान, पारंपरिक तंत्रज्ञान या पद्धतींचा वापर करून काय केलं जातं, वस्तू सेवेची निर्मिती केली जाते. ह्या उत्पादन तंत्रातील सुधारणेमुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढ होते, चांगल्यात चांगली गुणवत्ता दर्जा वस्तू सेवा निर्माण होतात आणि तेव्हा काय होतं तर पुरवठा वाढतो. म्हणून जर वस्तू सेवेचा जर पुरवठा आपल्याला वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान इथे वापरणं आवश्यक आहे. म्हणून पुरवठा निर्धारित करणं, एखादी वस्तू जर आपल्याला चांगली दर्जेदार गुणवत्तापूर्ण जर वस्तू आपल्याला तयार करायची असेल तर चांगलं सुधारित तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे उत्पादन खर्च. आता उत्पादन खर्च म्हणजे काय, तर उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या. आता उत्पादन घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांच्या किमती वाढल्या तर साहजिकच उत्पादन खर्चसुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुरवठा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून पुरवठ्यावरती जो तिसरा घटक परिणाम करणारा आहे म्हणजे उत्पादन खर्च. हा उत्पादन खर्च पूर्णपणे उत्पादन घटकांच्या किमतीवरती अवलंबून असतो आणि त्या उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा परिणाम उत्पादन खर्चावरती होतो आणि उत्पादन खर्चसुद्धा काय होतो, कमी जास्त होतो आणि त्याचा परिणाम म्हणून पुरवठासुद्धा काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो आहे पायाभूत सुविधा. आता पायाभूत सुविधांमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत, वीज आहे, वाहतूक आहे, दळणवळण आहे इत्यादी पायाभूत सुविधा आहेत. या पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवरती आणि पुरवठ्यावरती होतो. जर पायाभूत सुविधा अनुकूल असतील तर पुरवठा जास्त होतो आणि पायाभूत सुविधा कमी असतील, पायाभूत सुविधा जर प्रतिकूल असतील तर उत्पादन खर्च वाढतो आणि पुरवठा इथे काय होतो, कमी होतो. म्हणून पायाभूत सुविधा चांगल्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो आहे सरकारी धोरणं. सरकारची धोरणं जर अनुकूल असतील, उत्पादक विक्रेत्यांना अनुकूल असतील तर काय होणार आहे, पुरवठा वाढेल. तेच जर उत्पादक किंवा विक्रेत्याला हानिकारक किंवा प्रतिकूल असे जर शासनाचे नियम असतील, धोरणं असतील तर पुरवठा कमी होऊन इथे काय होतं, आता वस्तू सेवेचा पुरवठा कमी केला जातो. म्हणजेच हे आता शासनाची धोरणं कोणती आहेत, उदाहरणार्थ सरकारचे कर विषयक धोरण असेल, एखादा व्यवसाय उभारण्यासाठी सरकारद्वारे मिळणारं अर्थसहाय्य असेल, औद्योगिक धोरणं असतील, ही सगळी काय आहे, सरकारची धोरणं आहेत. हे सरकारच्या धोरणांचा परिणाम
उत्पादन आणि पुरवठ्यावरती होतो. 6वा जो घटक आहे तो आहे नैसर्गिक परिस्थिती. आता इथे नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपल्याला ज्या जी वस्तुसेवेसाठी अशी वस्तू की जी पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. मग ते असे कुठल्या वस्तू आहेत तर कृषी उत्पादन. ही कृषी उत्पादने पूर्णपणे नैसर्गिक परिस्थितीवरती अवलंबून आहेत. कृषी उत्पादनाचा पुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीवरती अवलंबून असतो. जर नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल, चांगला पाऊस झाला, चांगलं योग्य हवामान असेल तर कृषी उत्पादनाचं प्रमाण वाढेल. पण तेच जर हवामान प्रतिकूल असेल तर काय होईल, इथे कृषी उत्पादनं कमी होते. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कृषी उत्पादनांचा साठा आपण तेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो वाढवू शकत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे तर कृषी उत्पादनांच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये नैसर्गिक परिस्थिती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचा परिणाम कृषी उत्पादनाच्या पुरवठ्यावरती होतो. त्यानंतर भविष्यकालीन किमतींचा अंदाज. भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक काय करतो, त्या वस्तू साठवून ठेवतो. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पुरवठा कमी होईल आणि या उलट किंमत कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक तो साठा कमी करून पुरवठा वाढवेल. म्हणजे कमीत कमी साठा करून जास्तीत जास्त पुरवठा करून तो आहे त्या किमतीला ती वस्तू विकण्यासाठी तो तयार होईल. म्हणजे अशा ज्या भविष्यकालीन किमतींचा अंदाज आहे, या भविष्यकालीन किमतींचा अंदाजावरती सुद्धा काय होतं तर पुरवठा बदलू शकतो. म्हणजे भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढली आहे असं जेव्हा त्याला अंदाज असेल, म्हणून तो काय करतो जास्तीत जास्त साठा करून ठेवतो. उदाहरणार्थ जसे आपल्या इथे वेगवेगळे सण येत असतात, तर सणांमध्ये काय केलं जातं तर सोनं बिनं खरेदी केलं जातं. म्हणून मग त्या सणासुदीच्या आधीच काय केलं जातं त्याचा जास्तीत जास्त साठा करून ठेवला जातो आणि जेव्हा सण जवळ येतील तेव्हा ते जे सोनं आहे ते बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात काढलं जातं. पण तेच जर त्यांना समजलं की भविष्यात ह्याच्या किमती कमी होणार आहेत, मग त्या काय केल्या जातात लगेच आहे त्या वर्तमान परिस्थितीमध्येच आहे त्या किमतीला त्या वस्तू काय केल्या तर विक्रीसाठी आणल्या जातात. अशा पद्धतीमध्ये अशा वेळेस काय केलं जातं वस्तूच्या भविष्यातील किमतींचा अंदाज बांधून उत्पादक काय करतो ती वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतो. इतर घटकांमध्ये बघा बाजाराचे स्वरूप आहे. एखाद्या वस्तूची सापेक्ष किंमत असेल, आयात निर्यात संबंध असतील, औद्योगिक संबंध असतील, उत्पादन घटकांची उपलब्धता असेल, हे सुद्धा घटक काय करतात पुरवठ्यावरती परिणाम करतात. आयात निर्यातीमुळे आपल्या देशातील वस्तू दुसऱ्या देशात जातात, म्हणून त्या वस्तूंचा पुरवठा कमी होतो. म्हणजे कशामुळे? निर्यातीमुळे. आयातीमुळे काय होतं दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशात आल्याने त्या वस्तूचा देशातील पुरवठा वाढतो. म्हणून अशा वेळेस काय केला जातो तर ह्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे जे घटक आहे म्हणजे आयात निर्यात धोरण हे सुद्धा पुरवठा निर्धारित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं घटक आहे. अशा प्रकारे त्यानंतर उत्पादन घटक जे आहेत, उत्पादन घटक जर समजा एखाद्या वस्तूसाठी लागणारा कच्चा माल तो जर कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर त्या वस्तूसेवेचा पुरवठा आपल्याला जास्त प्रमाणात करता येणार नाही. किंवा बाजाराच्या स्वरूपामध्ये आपण इथे काय सांगू शकतो की समजा जर एखाद्या मक्तेदारी बाजार असेल, म्हणजे एखाद्या उत्पादकाची त्या वस्तूवरती मक्तेदारी असेल, तर अशा बाजाराच्या स्वरूपामध्ये सुद्धा काय केलं तर पुरवठ्याचा त्याच्यावरती त्या मक्तेदारी बाजारपेठेचा सुद्धा त्या वस्तूच्या पुरवठ्यावरती परिणाम आहे. तशी वस्तू दुसरा कोणताही उत्पादक करू शकत नाही. असे जे बाजारपेठेचे स्वरूप आहे, बाजाराचे स्वरूप आहे, त्यामुळे सुद्धा वस्तूसेवेच्या पुरवठ्यावरती काय होतो परिणाम होऊ शकतो.
अशा प्रकारे आपण भागामध्ये पुरवठा विश्लेषणामध्ये पुरवठ्याची व्याख्या, पुरवठ्याच्या व्याख्येनंतर एकूण उत्पादन म्हणजे काय, साठा काय ते अभ्यासलं, वैयक्तिक पुरवठापत्रक, बाजार पुरवठापत्रक त्याचा अभ्यास केला आणि पुरवठा निर्धारित करणारे जे घटक आहेत त्याचा अभ्यास केला. धन्यवाद.